वाल्हेकरांचा निरोप घेऊन संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा नीरा नदी परिसरामध्ये येऊन विसावला। नीरेच्या काठावर माऊलींच्या पालखी तळाचा हा पालखीचा तळच आहे, मात्र इथे माऊलींची पालखी विश्रांती घेते। या पालखी तळावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकरांनी। जय रे विठ्ठल। मी आता पालखी तळावरती आहे। नीरेच्या काठावरती हे पालखी तळ आहे आणि नीरा हे या ठिकाणचं गाव आहे। माझ्या पाठीमागे तुम्ही पाहताय पालखी तळ आहे आणि त्या ठिकाणी माऊलींच्या पादुका या दर्शनासाठी ठेवल्या जातात। दरवर्षी माऊलींच्या पालखी सोहळ्यामधल्या ज्या काही प्रमुख घटना आहेत त्यातली हे एक महत्त्वाची घटना मानली जाते आणि ती म्हणजे नीरेच्या पवित्र पाण्यामध्ये माऊलींच्या पादुकांना स्नान घातलं जातं आणि आत्ताच हे स्नान या ठिकाणी पार पडलेलं आहे। हा संपूर्ण परिसर तुम्ही पाहताय। स्नानाच्या आधी या पालखी तळावरती माऊलींची पालखी ठेवली जाते आणि नीरा गावातले स्थानिक नागरिक, पंचक्रोशीतले नागरिक या ठिकाणी माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेतात। ही दरवर्षीची प्रथा आहे आणि या प्रथेप्रमाणे हे नीरा स्नान या ठिकाणी पडलेलं आहे। नीरा या ठिकाणचे जे सगळे स्थानिक आहेत ते स्थानिक तुम्ही पाहता आहात। दर्शनासाठी ही मोठी रांग आहे आणि नीरेचं स्नान पार पडण्याआधी या दर्शन सोहळा या ठिकाणी केला जातो। प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आहे आणि या गर्दीमध्ये हे सगळे नागरिक दर्शन घेत आहेत। माझ्या बाजूला तुम्ही पाहताय महिलांची संख्या देखील मोठी आहे। महिला या ठिकाणी आलेल्या आहेत। पलीकडे तुम्ही जर पाहत असाल तर माऊलींचा रथ आहे। हा मोठा आणि यावर्षीचा बदललेला रथ आहे। तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की माऊलींच्या रथाचं जे वजन होतं ते वजन कमी करण्याच्या दृष्टिकोनातून या नवीन रथाची निर्मिती केलेली आहे। चांदीचा हा रथ आहे आणि हा अलिशान रथ आणि याच रथामधून माऊलींच्या पादुका या पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत असतात। नीरेचं स्नान आटपलेलं आहे आणि दर्शन सोहळा देखील झालेला आहे। त्यामुळे आजचा माऊलींचा जो मुक्काम आहे तो लोणंद या ठिकाणी असणार आहे। कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी नीरा काठावरून।